नमस्कार, आप देख रहे हैं हिंद आवाज मीडिया और मैं हूं आपके साथ वैशाली। आइए रुक करते हैं आज की खास खबर पर। हिंद दी चादर का संदेश विद्यार्थियों तक पहुंचाना आवश्यक। जिलाधिकारी वाड़ा तालुका के अंबिस्ते स्थित शासकीय आश्रमशाला में आयोजित कार्यक्रम में जिलाधिकारी डॉक्टर इंदु रानी जाखड़ ने विद्यार्थियों से संवाद करते हुए हिंद दी चादर के मूल संदेश को आत्मसात करने की आवश्यकता बताई। कार्यक्रम में सुप्रसिद्ध सूफी गायक सतिंदर सरताज की भक्ति प्रस्तुति से प्रेरणादायी वातावरण बना। जिलाधिकारी ने सिख धर्म के 9वें गुरु तेग बहादुर के 350वें शहीदी वर्ष का उल्लेख करते हुए कहा कि हिंद दी चादर का अर्थ संपूर्ण भारत और मानवीय मूल्यों की रक्षा है। उन्होंने संविधान प्रदत्त धर्मनिरपेक्षता, धार्मिक स्वतंत्रता और निस्वार्थ सेवा की भावना पर जोर दिया। कार्यक्रम में प्रांत अधिकारी, शिक्षा विभाग के अधिकारी, शिक्षक एवं विद्यार्थी उपस्थित रहे। उपस्थित सर्व मान्यवरांचे या ठिकाणी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागत केलेलं आहे। विद्यार्थी मित्र हो, आज हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हिंद दी चादर, ज्याला आपण भारताची ढाल असं म्हणतो, शीख धर्माचे 9वे धर्मगुरू गुरु तेग बहादूरजी यांच्या 350व्या शहीद दिनानिमित्त गायक आणि चरित्रकार सतिंदर सरताज सिंहजी यांनी जे गीत गायलेलं आहे ते गीत आपल्यासमोर या ठिकाणी सादर होणार आहे। विद्यार्थ्यांना विनंती आहे, 9 वाजता एक्झॅक्ट टाइम होणार आहे। सर्व विद्यार्थ्यांनी जागेवर उभं राहायचंय, सावधान स्थितीमध्ये उभं राहा। सर्व मान्यवरांना विनंती आहे की उभं राहावं। यानंतर जे गीत आपल्यासाठी इथं सादर होत आहे त्याचे गीतकार आहेत डॉक्टर सतिंद्र सरताज सर। यांच्या मार्फत या गुरु तेग बहादूर यांच्या निमित्त ते गीत आहे। आपण आता त्याचा आपल्या साऊंड मध्ये ते गीत म्हणणार आहोत। एक्झॅक्ट 9 वाजता त्याचा टायमिंग ठेवलेला आहे, त्यामुळे आपण आता एक मिनिट ओके। एक साथ सावधान। आगरा में
जय हिंद. गुरु तेग बहादूर यांचा विजय असो. एक साथ विशाल. सर्व मुलांनी खाली बसायचंय. मान्यवरांना विनंती करतो कृपया स्थानापन्न व्हायचं आहे. या गीतामार्फत आपण गुरु तेग बहादूर यांच्या जीवनचरित्राचं माहिती घेतली. गुरु तेग बहादूर हे हिंदची चादर म्हणून नावाजले गेले, कारण त्यावेळेस आपल्या भारत देशावर मुघलांचं राज्य होतं. औरंगजेब हे शासन करत होते आणि हिंदूंवर अत्याचार होत होता. त्यावेळेस हिंदू समाजाचं रक्षण करण्यासाठी त्यांनी तलवार उचलली आणि त्यानंतर त्यांनी सर्व हिंदू धर्मांचं संरक्षण केलं, म्हणून त्यांना तेग बहादूर ही उपाधी प्राप्त झाली. यानंतर आपण भारतीय संस्कृतीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्यच आहे. यासाठी मान्यवर म्हणून आपल्याकडे उपस्थित असलेल्या डॉक्टर इंद्राणी जाखड मॅडम तिलदळकरी यांचं स्वागत करण्यासाठी मी आमच्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका गोळे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मॅडमांचं स्वागत शाल व पुष्प देऊन करावं, असं मी त्यांना विनंती करतो. अब तक के लिए इतना ही. वीडियो को लाइक और शेयर करें और चैनल को सब्सक्राइब करें.